नमस्कार, उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता 7:30 वाजले, सकाळची वेळ आहे. मी तर स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर तुमच्या संग उसळची रेसिपी मी शेअर करते. तर चुलीवर ती कढई तापायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकले 2 चमचे, जिरे लसूण बारीक चिरून टाकलं आहे. लसूण चांगलं तळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा मोहरी टाकायची. जिरे मोहरी चांगली तळून घ्यायची. त्यानंतर आपण मटकी टाकून देऊ. मटकी ही मिठामध्ये चांगली परतून घ्यायची. त्याने ना खूप छान अशी चव लागते मटकीची. तर ही मटकीला आहे ना मोड आलेली नाही आहे, ही घरीच तयार केली आहे, बिना मोडाची मटकी ही. त्यानंतर मीठ टाकलं. आता चांगलं परतून घेऊ आपण आणि झाकण ठेवू 2 मिनटासाठी. तर चांगले परतून घेतले. आता 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाली आपले, झाकण काढून घेऊ. आता यामध्ये पाणी सुटलेलं आहे मिठाने. तर हे पाणी आटेपर्यंत आपल्याला आहे ना मटकी परतून घ्यायची. पाणी पूर्ण आटून गेले. आता आपण यामध्ये मसाले ॲड करू. 1 चमचा लाल तिखट टाकले, पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा काळं तिखट टाकले. थोडंसं वरतून टाकते परत. मसाले चांगले परतून घ्यायचे. आता मसाले चांगले परतून झाले. तर आता आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे, कारण मटकी शिजायला पण पाणी लागतं. त्यामुळं पाणी असं आपल्या अंदाजाने टाकायचं आहे. तर एवढंसं पाणी टाकलं आहे मी. तर मीठ अगोदरच टाकले, त्यामुळं मीठ नाही टाकलीत आणि कोथिंबीर नाही माझ्याकडे, त्यामुळं कोथिंबीर नाही टाकली आहे. झाकण ठेवून मटकी चांगली शिजून घेतली आहे. हे बघा. तर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू. आमच्या भाज्या आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकते आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून परत झाकण ठेवून द्यायचं आहे. थोडीशी भाजी शिजून द्यायची आहे. हे बघा, छान अशी आपली मटकी तयार झाली आहे, शेंगदाण्याची रस्सा मटकी. त्यानंतर मी कैऱ्या घेतल्या आहे. या कैऱ्याचे मला मुरंबा करायचा आहे. तर कैरी किसून घेतली आहे. त्या परतून पण घेतली. 1 चमचा तूप टाकले. तूप टाकून परतून घेतली. त्यामध्ये गूळ टाकते. गूळ टाकून चांगली परतून घ्यायची गुळाचा पाक होईपर्यंत. गुळाच्या पाकामध्ये चांगली शिजून घ्यायची. त्याने आंबट लागत नाही. हे बघा, आपला मुरंबा तयार झाला आहे. तर इकडं या पातेल्यामध्ये मी दूध आटवायला ठेवलं आहे. अगोदर खवा करून घेतला आहे. म्हणजे थोडंसं अर्धी वाटी खवा होईल एवढं. अर्धा किलो दुधाचा खवा करून घेतला आहे आणि इकडे 1 लिटर दूध आहे ना आटायला ठेवलं आहे. हे दुधाचं आहे ना मला आईस्क्रीम बनवायची आहे. 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्यामध्ये दूध टाकले. याची पेस्ट बनवून घेते. स्लरी बनवून घेतली छान अशी. तर आता ही पेस्ट आहे ना या दुधात टाकायची आहे. याने ना दूध एकदम लवकर घट्ट होतं. पण आधी साखर टाकून घेते. साखर टाकून साखरेचं पाणी होईपर्यंत दूध आटून घ्यायचं आहे. म्हणजे दुधातला पाण्याचा अंश हा कमी होतो. चांगलं दूध आटून घेतलं आहे मी. हे बघा, तुम्हाला दिसतंय मस्त असं घट्ट दूध झालं आहे. त्यामध्ये आता आपण ही स्लरी टाकून देऊ. ही स्लरी टाकून चांगलं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा कमी होतो. कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा कमी होईपर्यंत आपल्याला चांगलं दूध आटून घ्यायचं आहे. तर वाटी पण चांगली म्हणजे दुधानीच चांगली धुवून टाकायची आहे दुधानीच. तर एवढं मी कॉर्नफ्लॉवरची वाटी धुवून टाकली आहे. आता चांगलं 5 ते 10 मिनटं चांगलं आटू द्यायचं आहे. मस्त हे बघा, तुम्हाला असं घट्टसर दूध झालं आहे, मस्त आटलं आहे. आता हे दूध कसं आटलं ते ओळखायचं ते सांगते मी तुम्हाला. चमच्याच्या आहे ना उलट्या साईडनं बघायचं का दूध आपला घट्ट झालं आहे काय. मध्ये अशी रेष ओढायची. दूध असं पातळ दिसत नाही, पसरलं दिसत नाही, तर समजून घ्यायचं आपलं दूध घट्ट झालं आहे.
मी गॅस बंद करते, थंड होऊ देते थोडंसं. तोपर्यंत मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खवा घेते. एवढा पण खवा घेऊन टाकायचा आहे. त्यानंतर माझ्याकडं साय घेतली मी. मिल्क पावडर नाही त्यामुळे मी साईचा वापर करते यामध्ये. तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर तुम्ही ती वापरली तरी चालेल. आणि जे दूध घट्ट केलं आहे आपण ते टाकून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून घ्यायचं चांगलं. आता हे मिक्सरला फिरून घेऊ. हे बघा असं होतं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर. मी आता एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते. हे एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2-3 तासासाठी. तर ड्रीप जिथं आपलं बर्फ सेट होतो तिथं ठेवायचं आहे. तर हे बघा 3 तास झाले, आपण हे काढून घेतलं आहे. अशा प्रकारे आपलं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालं आहे. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. हे बघा किती क्रीमी दिसतंय तुम्हाला. तुम्ही बघालच आता किती क्रीमी आईस्क्रीम झाली आहे आपली. हे बघा. तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ परत. त्याने एकदम छान प्लेन होतं आणि आईस्क्रीम पण छान रसरशीत मलाईदार होती. तर हे काढून घेतलं. आता आपण परत 5 तासासाठी हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही यामध्ये वेलची पावडर पण टाकू शकता. ड्रायफ्रूट्स टाकायचे. परत मी त्याच कुकरच्या डब्यात ओतून घेते. तर सर्व ओतून घेतलं आहे. चांगलं भांडं चांगलं पुसून घ्यायचं आहे मिक्सरचं. तर आता याच्यावरती मी ना काही ड्रायफ्रूट्स टाकते. माझ्याकडे काजू बदामाचे काप आहे ते टाकते मी. भरपूर प्रमाणात टाकायचे म्हणजे चव खूप छान लागते. तर मी सर्व टाकून दिले. आता परत त्याच्यावरती झाकण ठेवून 5 तासामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून देते. तर आता 5 तास झाले, मी काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आईस्क्रीम तयार झाली आहे आपली. हे बघा किती मलाईदार आणि रसरशीत अशी आईस्क्रीम तयार झाली आहे. खायला पण इतकी छान लागली. खूप भारी लागली खायला पण. तुम्ही नक्की करून बघा. एकदम साधी सोपी आहे. कोणाला पण येईल आणि पटकन होईल अशी आहे. बाहेरची आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरची आईस्क्रीम तयार करून खाल्लं खूप चांगलं असतं. बाहेर आपण काय आईस्क्रीम खायला गेल्यावर गाड्यावर आईस्क्रीममध्ये काही केमिकल टाकलेलं असतं. आपली घरची ही आपण काहीच केमिकल टाकेल नाही राहत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली असते. हे बघा किती छान आईस्क्रीम झाली. तुम्ही बघू शकता. बघितलं ना किती छान आईस्क्रीम झाली. तर आता माझा विराज खाऊन बघल कशी झाली. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता कसं झालं ते घमेले सगळ्याच्यात एकच नंबर झाला ना. खरं सांगा चवीला चांगलं लागत का?